आज आपण मिरचीचं लोणचं करू. गाजर बोरं एकत्र करून अशा कापून घ्यायच्या. त्याच्यामध्ये हे मिरचीचं लोणच्याचं साहित्य आहे. थोडेसे धणे घ्यायचे, थोडीशी बडीशेप, 2 लवंगे आणि मिरे, 2 लसूण, थोडी मेथी आणि राई. ते मिक्सरवर फिरून घेऊ. पावशेर मिरच्या, थोड्या बारीक मिरच्या, अर्धा गाजर, पावशेर बोरं, अर्धा किलो लोणच्याचं साहित्य आहे. मिक्सरवर राई काढून घेऊ. पिवळी राई आणली होती, तुम्ही डाळ पण आणू शकता. आता धणे आणि बडीशेप, थोडंसं लवंग मिरे ते करून घेऊ मिक्सरवर. मसाला करून घ्यायचा जाडसर थोडा. आता लसूण पण थोडे फिरून घेऊ मिक्सरवर. चवीनुसार मीठ मिरच्यांना लावून घेऊ. दोन चम्मच हळद पण टाकू. पण आता तेल गरम करायला ठेवलं आहे. आता फोडणी देऊ. मेथी टाकू. आता हिंग टाकू. आता जिरं टाकू. आता लसूण टाकू. आता राई टाकू. आता मसाला टाकू. बडीशेप टाकू. दोन 3 मिनिटं परतून घ्यायचं त्याला. आणि मग थोडं थंड झालं का आपण मिरच्या टाकू. मग आता सगळं मिश्रण करून घेऊ. आता पूर्ण मसाला टाकून घेतला. आता एकत्र करून मग भरून घेऊ. बघा, झालं आपलं लोणचं तयार. मिरचींचं एकदम स्वादिष्ट. 6 महिने ठेवा, 12 महिने ठेवा आणि आवडीने खावा. आणि आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा. चला बघा, रंगीबेरंगी लोणचं. अशा नवीन नवीन रेसिपी शिकण्यासाठी नवीन नवीन रेसिपी बघत जा आणि मला फॉलो करा. आता काचेच्या बरणीत भरू. बघा किती छान लोणचं आलंय, लसलशीत, एकदम स्वादिष्ट आहे.